मी काय म्हणते, आपण सुरू करायचं का आपलं लिव्हिंग सर? वेडपटेस का काय काय लिव्हिंग सर? तुला कळतंय का? इथे मला माझ्या PhDचा अभ्यासाचं टेन्शन आहे आणि ही लोक गांधर्व विवाह वगैरे काय चाललंय यांचं? मला कळतच नाही. हे सगळं ना त्या त्या विघ्नेशमुळे झालं असणार. त्यांनी स्पिन मारली. सही जवाब. तुला सांगू का दादा, म्हणजे या जगात तुमचा सगळ्यात मोठा कोण वेलविशर असेल तर तो हा विघ्नेश आहे. विघ्नेश कसला रे हा? मारू नको, मारू नको. Violence नको. अरे लहान आहे ना तू. ऐक ना, तू इकडे ना, पुरुषासारखा पुरुष असतील ना इकडे ये. हे बायकांच्या मागे काय लपतो? बाई कोणाला म्हटला? तुला म्हणा ठीक आहे सॉरी, पोरींच्या मागे काय लपतो रे? इकडे मैत्री. हॅलो. कम ऑन विघ्नेशच्या डोळ्यात बघ, डोळ्यात बघ. हे बघ, इकडे बघ, हे बघ, राईट लेग मार, राईट. अरे पंच कर, कम ऑन. लात मार. अरे बरगड्यात मार, त्याच्या किक मार. फासळा बाहेर काढ, कम ऑन त्याचा. हे बघ, असं मार. हे बघ. हॅलो, एक मिनिट. मैत्री, ए फासळा, काय तुला काय होतंय? विघ्नेश भारी पडतोय तो तुला. बघ, तो भारी नाहीये, मी लहान आहे. कम ऑन त्याचा हात बघ त्याला ढोकऱ्याने मार. कम ऑन छातीत मार. कम ऑन. तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय? हा, म्हणजे डॉक्टर आहेस ना तू? हा, काय चाललंय? लहान भावाला मारतोस? अरे त्या बिचाराला लागलं तर, त्याला काही झालं तर? बघ किती हिंस्र वृत्तीच आहे ते. तरी तुला सांगतोय, हे बघ, याच्यासोबत तू लिव्हिंग मध्ये राहणार असशील तर तुला फार खतरा आहे बरं का. डेंजर. खतरा आहे. सौमित्र, सोड त्याला, सोड त्याला. हे बघ, सांगतोय, सोड त्याला, सोड. सोड त्याला. विघ्नेश, तू पळ तू. अरे सोड त्याला. अरे मेलो असतो म्हणजे? नाही बाळा, मी होतो ना म्हणून तुमच्यावरचं संकट टळलंय. अरे काय? आमच्यावरती संकट आलं होतं? ते ऐकून तर घे तू काय बोलतोय, मग त्यानंतर ऐकू ना. सॉरी, काय म्हणत होतास? म्हणजे तुम्ही असे ब्रेकअप वगैरे करता ना, मग आईला टेन्शन येतं. ती डायरेक्ट मोठं डिसिजन घेते. तिने तुमचं लग्न करायचं ठरवलं होतं. बरं झालं, म्हणजे मी लिव्हिंगचा प्लॅन पास करून घेतला. म्हणजे लग्न होण्यापासून थांबलं ना, लिव्हिंगवरच असं तुटून गेलं सगळं. आणि तुम्ही तर मला शाबासकी द्यायची सोडून माझ्या मानगुटीवर बसताय राव. हे बरोबर नाहीये. गावात कसला भारी यार तुझा भाऊ. म्हणजे तरीच यार मला काही कळत नव्हतं. मग काय, अगं त्यांना संपूर्ण अशी लिव्हिंगची कन्सेप्ट समजावून सांगितली, एकदम अशी महाभारतासारखी. किती समजायला लागलं त्यांना. वरून त्यांचा क्रॅश कोर्स घेतला. कुणाचा? श्याम सुंदरांचा. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.